महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टेंभुर्णी नळ पाणी पुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्र टेंभुर्णी. टेंभुर्णीला शुद्ध पाणी इथून फिल्टर केलं जातं आणि समोरच्या बाजूला अशा रस्त्यावरून असं दुर्गंधीयुक्त पाणी सध्या बऱ्याच दिवसापासून वाहत आहे. ज्या कंपनीने सोडले बघा, दगड जर पहिले दगड सुद्धा पांढऱ्या शेवट पडलेले आहे. ते दगड जे आहे छोटे छोटे दगड, त्या दगडाचा कलर बदललेला आहे. तर पाणी किती घातक असू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण बघा. हे दगड पूर्ण जे आहे ते पांढरे पडलेले आहे ते, आणि इकडून या बाजूने हे असं पाणी येतंय अगदी फिल्टर प्लांटच्या समोरच्या बाजूच्या रस्त्यावरती. तिकडं बघा, तिकडं असं दुर्गंधीयुक्त पाणी असं येतंय. आणि रस्त्यावरून अशा पद्धतीने पाणी व्हायला लागलेलं आहे. ही टेंभुर्णी हायवेकडे जाणारा रस्ता. या रस्त्यावरती असं केमिकलयुक्त कुठले ज्या लोकांच्या बोर आहेत त्या अशा लोकांना त्रास या ठिकाणी 100% होणार आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी केमिकलचं अज्ञात कंपनीकडून सोडण्यात आलेलं आहे आणि ते पाणी इथून या ठिकाणी येतं आहे. जुना कॅनल आहे त्याकडून सोडला होता, निमार्ध काम झालं होतं. अशा ठिकाणी इथून असं केमिकलयुक्त पाणी टेंभुर्णी शहराच्या दिशेनं जाते. याच्याकडे मात्र प्रशासनाचं, ग्रामपंचायत किंवा MIDCचं दुर्लक्ष आहे. याचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या होत आहे. बघा, काळं केमिकलयुक्त पाणी हे असंच वाहत जाते खाली. अशा प्रकारचे केमिकलयुक्त पाणी सध्या MIDCतून मोठ्या प्रमाणात लोकवस्तीमध्ये येत आहे आणि MIDCतील येथील बोरमध्ये उतरत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे. त्यामुळे कुठल्या कंपनीतून हे पाणी येतं आहे हे MIDCचे अध्यक्ष असतील, MIDC संघटना असेल, यांनी त्वरित त्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकातून मागणी केली जाते. रस्त्याच्या कडेतून हे दुर्गंधीयुक्त पाणी, केमिकल मिश्रित पाणी सध्या असं वाहताना दिसतंय. बघा, आपण बघितलं कशा पद्धतीने सगळं केमिकलयुक्त पाणी जे आहे ते रस्त्यावरती आहे. मला वाटतं फिल्टर प्लॅनची जी टाकी आहे ग्रामपंचायत फिल्टर पाण्याची, तिथूनपासून हे पाणी येत आहे. असं बघितलं तर प्रत्येक बाजूला सगळं असं घाण डबके साठलेले आहेत आणि काळे केमिकलयुक्त पाणी. त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, येईलच. हे बघा, हे असं बघा, हे संपूर्ण जे केमिकलयुक्त आहे, दुर्गंधीयुक्त काळं भंगार पाणी पूर्ण काळं भंगार पाणी आहे. केमिकलयुक्त पाणी टेंभुर्णी या MIDCमध्ये जाताना जो कच्चा रस्ता आहे, कच्च्या रस्त्यावर त्याच्याप्रमाणे सोडण्यात आलेला आहे. ज्याने कोणी सोडले याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे ह्याचं जर त्याचा कदाचित पर्क्युलेशन बोरच्या पाण्यामध्ये झालं तरी लोकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. बघा, अशा प्रकारे तवंग आलेले आहेत. बघा कशा प्रकारचा तवंग या ठिकाणी पाण्यावरती येतोय आणि असं सर्व दूर या ठिकाणी असं पाणी आहे ते केमिकलयुक्त पाणी. दुर्गंधी जबरदस्त येते. विठ्ठल महादेव शिंदे, राहणार टेंभुर्णी, तर MIDC शेजारी राहायला आहे. MIDCतनं जे खराब पाणी येते का, त्याच्यामुळे आमच्या बोरमध्ये सगळं खराब पाणी, आता सध्या काळं भंगार पाणी येते. पिण्याच्या लायकीच काहीच पाणी नाही. ते विल्हेवाट लावावी व्यवस्थित. किती लोकांना असा प्रॉब्लेम आहे? आता 10-15 लोक असतील, 15-20 लोकांचे घर आहे तिथं. बरं, आणि काय विहिरीत मध्ये काय पाय झालंय का? विहिरीमध्ये का, पण एका विहिरीमध्ये जे जळ आहे त्या विहिरीमध्ये पण पाणी उतरलेलं आहे. बर, त्याची बघावी. वास येते का पाण्याला? पाण्याचा वास येते. बर, आणि पिकावर काय परिणाम झालाय त्याचा? पिकावर परिणाम आता काय, पावसामुळे पिकाचा परिणाम झालेलाच आहे, पावसाने ऍक्च्युली, त्याच्यामुळे पण होते. काय मागणी असणार नागरिक म्हणून? काय, पाण्याची आमचे व्यवस्थित विल्हेवाट लावावी शासनाने.